हाय हॅलो नमस्कार सगळेजण कसे आहेत? मस्त मजेत आणि एकदम आनंदात असाल. मी नैना माझ्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. चला तर मग आज कोणताही व्हिडिओ नाही, ब्लॉग नाहीये, फक्त आज तुमच्याशी 2 ते 3 मिनिटं बोलायचं आहे, ती पण मुलांच्या बाबतीत. ठीक आहे. आणि प्रत्येक घरामध्ये मुलं आहेत आणि आपल्याला मुलांसोबत कसं वागायचं किंवा कसं बोलायचं हे पटकन समजत नाहीये, किंवा काही बोललं तर मुलांना वेगळंच वाटतं, वेगळंच समजतात आणि मग काहीतरी गडबड होऊन जाते. तर मी माझ्या मुलांना कसं बोलते किंवा कसं वागवते त्यांना ते मी तुम्हाला सांगणार आहे. आणि प्रत्येक मला सांगायची गोष्ट नाही, प्रत्येक घरामध्ये सगळे आई वडील आपल्या मुलांना चांगलंच वागवतात, पण तरी सुद्धा थोडीशी काही गडबड होती किंवा काय कसं बोलतो आपण ते मी तुम्हाला सांगणारच आहे. तर जर कोणी माझ्या चॅनल नवीन असेल तर चॅनल पटकन सबस्क्राईब करून घ्यायचं, बेल नोटिफिकेशन ऑन करायचं, जेणेकरून माझी दररोजची व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटते. आणि काय होतं ना, माझं टायमिंगचं थोडीशी गडबड व्हायला लागलेली आहे. कधी मी सकाळी किंवा कधी दुपारी व्हिडिओ टाकते, तर पण आता मी ठरवलेलं आहे की म्हणलं 12 वाजता दुपारी व्हिडिओ टाकूया. सकाळी टाकते म्हणून सकाळी थोडीशी घाई होती, मग कधीतरी दुपारी मिस होऊन जातं कामामुळे. तर असं होत आहे. तर बघा मी एका टायमाला टाकायचा प्रयत्न करेन दुपारी 12 वाजता. तर तुम्ही सुद्धा दररोज माझी व्हिडिओ बघत जा. ठीक आहे. चला मग वेळ न घालवता व्हिडिओला सुरू करूया. तर आजकाल काय झालेलं आहे ना, आजकालची मुलं खूप जिद्दी, हट्टी आणि एकदम चिडचिड झालेले आहेत. आता ह्याच्यामध्ये आई वडिलांचा सुद्धा खूप मोठा हात आहे. कशासाठी आहे ते सांगते तुम्हाला. तर बरेच जण आई वडील असं करतात की दुसऱ्याच्या मुलाची स्तुती आपल्या मुलासमोर करतात. तर ते कसे करतात की जसं की बघ त्याची मुलगा असो किंवा मुलगी असो, त्यांचे मुलं चांगले आहेत, चांगलं खातात पितात, चांगलं इकडं सांगितलं ऐकतात, अभ्यास करतात, इकडे तिकडे जाऊ नको जाऊ म्हणलं तर जातात, किंवा सगळ्या गोष्टी ते चांगले आहेत, परफेक्ट आहेत, आणि तुम्ही बघा असे आहेत, तुम्ही चांगले नाहीत, खराब आहेत असं सांगतात. आणि ही गोष्ट मुलांना बिलकुल आवडत नाही. सगळ्यात पहिली ही गोष्ट बंद केली पाहिजे. दुसऱ्याची मुलाची स्तुती आपल्या मुलांसोबत करून त्यांना वाईट ठरवू नका आणि त्यांना चांगलं बनवू नका. हे सगळ्यात जर कोणी करत असेल, जर माझा व्हिडिओ कोणी बघत असेल, जर कोणी करत असाल तर हे सगळ्यात पहिलं बंद करा. बिलकुल तसं करू नका. त्यांनी काय होतं, तुमच्या मुलांची मनं खूप नाराज होतात, खूप म्हणजे एकदम त्यांच्या मनामध्ये एकदम त्यांचं मनाची एकदम दिसोळ होतं आणि त्यांना असं वाटतं की माझ्या आई वडिलांना माझं बिलकुल काही आवडत नाही, आमचं त्यांना काहीच आवडत नाही. आणि किती जरी करा चांगल्या गोष्टी किंवा करा काय करा तर वाईटच म्हणतात. तर ठीक आहे, आपण ह्याचे वाईटच करू द्या, मग काय होतं मग बघूया. असं बी वाईट बोलतात, तसं बी वाईट बोलतात, तर आम्ही वाईटच करतो. मग त्यांच्या मनामध्ये बरेचशा काही वाईट विचार येतात. तर हे सगळ्यात मेन महत्त्वाचं बंद करा. तुम्ही असं म्हणू नका. तर तुम्ही काय करा, जसं की तुम्ही म्हणू शकता त्यांचा मुलगा असा हुशार आहे ना, तुम्हाला विश्वास आहे तुझ्यावर, तू जर अभ्यास केला तर तू खूप जास्त हुशार बनणार आहेस, तू अभ्यास केला तर तू असा बनणार आहेस, तू जर सांगितलं तर तू एकदम परफेक्ट बनणार आहेस, तू चांगला बनणार आहेस. तुम्ही हे करून बघा. तुमच्या मुलाला तुम्ही हे करून बघा. म्हणतात ना जसं की हरभऱ्याच्या झाडावरती चढवायचं आहे, तर तुम्ही तसं करून बघा. आणि तुम्ही जर लाडाने प्रेमाने जर तुमच्या मुलांना समजून सांगताल ना, तर बऱ्याचशा गोष्टी तुमच्या अशा सुटणार आहेत. मुलं तुमच्या समजणार आहेत. 10 पैकी 5 का पण गोष्टी तुमची मुलं समजणार आहेत आणि त्यांना त्या बरोबर वाटणार आहेत. आणि शिवाय आई वडील सगळ्या गोष्टी बरोबर किंवा चांगल्या सांगत असतात, तर हे सुद्धा मी मान्य करते. तुम्ही सांगून बघा, तुमच्या मुलं खरंच खूप सुधारण्याचा प्रयत्न करतील आणि सुधारते सुद्धा. आणि प्रत्येक गोष्टीवर त्यांच्या कंट्रोल ठेवायचा प्रयत्न करू नका. जसं की तुम्ही प्रत्येक गोष्ट म्हणत असाल की हे सांगितलेलं हे कर, ते सांगितलेलं ते कर, हे अशा पद्धतीनं कर, ते तसं करू नको, हे अशा गोष्टी जर करत असाल हे सुद्धा बंद करा. काही गोष्टी तुमच्या बाजूने विचार जर केला तर ते काही गोष्टी बरोबर असू शकतात, काही गोष्टी त्यांच्या बाजूने विचार केला तर त्या बरोबर असू शकतात. पण असं नाहीये की त्यांच्या प्रत्येक गोष्ट वाईट असू शकते किंवा प्रत्येक गोष्ट तुमची चांगलीच असू शकते, असंही नाहीये. तर काही गोष्टी तुमच्या चांगल्या त्यांना समजून सांगा की हे असं केल्यानंतर हे असं होतं, किंवा काही गोष्टी तुम्ही त्यांच्या सुद्धा समजून घ्या. की जर मुलगा म्हणतो किंवा मुलगी म्हणते तर मम्मी हे चांगलं आहे, तर ठीक आहे, सांग बरं कसं पद्धतीने चांगलं आहे, तुला का वाटतं हे चांगलं आहे. तर त्यांनी जर समजून सांगितलं, तुम्हाला जर खरंच योग्य वाटलं तर तुम्ही त्यांची गोष्ट ठीक आहे की बाबा तू चांगलं आहे, हे होऊ शकतं, करू शकतोस ना, ठीक आहे, असू दे, कर, तू चांगली आहे तर ठीक आहे. अशा गोष्टी काही त्यांच्या सुद्धा मानून घ्या. तरी त्यांना सुद्धा वाटेल की काही गोष्टी आई वडील आम्हाला सुद्धा विचारतात, आमच्या सुद्धा ऐकतात, आणि त्यांना खूप मनाला सुद्धा समाधान भेटेल. आणि मुलं काही गोष्टी तुम्हाला सांगायला लागतील, बोलायला लागतील किंवा समजून सुद्धा घेतील. आणि जर तुम्ही प्रत्येक गोष्ट तुमच्या मनाची मुलांनी करावी अशी वाटत असेल तर मुलं असे करणार नाहीत. आणि मग काही गोष्टी तुमच्यापासून ते लपवण्याचा प्रयत्न करतील, काही गोष्टी तुमच्यापासून चोरून करतील किंवा तुम्हाला न सांगता करायला लागतील, आणि त्याच्यातून खूप मोठा वाईट परिणाम सुद्धा होऊ शकतो. तर तुम्ही सुद्धा हे बंद करा. आणि मुलांना समजून घेण्यास किती जरी केली तर ते मुलं आहेत, आपण मोठे आहेत, आपण समजून घेतलं पाहिजे, त्यांना समजून सांगितलं पाहिजे. आणि शिवाय आईवडीलच मुलं घडवतात, तर त्याच्यासाठी तुम्ही सुद्धा त्यांना समजून घ्या आणि काही गोष्टी समजून सांगा. तर ह्यानी खूप जास्त मोठे प्रश्न सुटतील. आणि मुलांना दररोज बोलण्याचा प्रयत्न करा. दररोज जसं की तुम्ही शाळेत जर जात असतील तुमची मुलं, जसं की तुम्ही 10वी किंवा 12वी पर्यंतचे मुलांचं सांगते, जर शाळेत जात असतील दररोज, तर तुम्ही आल्यानंतर कॉलेजला जात असतील, शाळेत जात असतील, तर आल्यानंतर तुम्ही त्याला बोला. तर तुम्ही टिफिन देत असेल तर टिफिनपासून सुरुवात करा की आज टिफिन खाल्ला का, कोणासोबत खाल्ला, कोण मित्र होता, मैत्रीण कोण होती,
आणि कोण कोण आलं होतं, त्यांनी काय आणलं होतं टिफिनमध्ये, सगळ्यांनी मिळून खाल्लं का, अशा काही गोष्टी बोलण्याचा प्रयत्न करा दररोज. आणि एक दिवस नाही तर तुम्ही दररोज त्यांच्यासाठी अर्धा तास म्हणा, 1 तास वेळ काढा आणि त्यांच्यासोबत दररोज बोलण्याचा प्रयत्न करा. आणि दररोज बोलल्यानंतर काही गोष्टी तुम्हाला आपोआप मनाने माहीत पडणार आहेत, काही गोष्टी त्यांना समजून सांगणार आहोत. आणि काही गोष्टी कधीही मुलं समजा, जर तुम्ही असं दररोज बोलण्यातून काही गोष्टी त्यांना समजवणार आहोत किंवा सांगणार आहोत ना, बरेचसे मुलं आशा करतात तर 100% आई वडिलांपासून काहीही लपवत नाहीत. आणि जर तुम्ही त्यांना बोलणारच नाहोत, त्यांच्यावर चिडणार आहोत, रागवणार आहोत, तर बरेचसे मुलं असे आहेत की तुमच्यापासून आई वडिलांना काही गोष्टी ते सांगतच नाहीत, ते स्वतःहून. आणि काही गोष्टी अशा आहेत जी मुलांना सांगायच्या आहेत की पहिलं ती म्हणजे की कधीही खोटं बोलायचं नाही, दररोज खरं बोलायचं आहे, कधीही माझ्यापासून काही लपवायचं नाही. जर तुझ्याकडून काही चूक जर झाली तर मला सांगायची आहे, मी तुला काही शिक्षा वगैरे देणार नाही किंवा काही तुला बोलणार नाही, ओरडणार नाही. आणि जर बरेच जर आईवडील जर असं करत असेल की काही चुकलं, जर मुलांनी सांगितलं घरी येऊन की मम्मी माझ्याकडून हे झाले किंवा पप्पा माझ्याकडून हे झाले, तर जर तुम्ही येऊन बदव त्याला मारत असाल, ओरडत असाल, शिव्या देत असाल आणि असंच करतो तसंच करतो जर असं बोलत असाल, तर ते मुलगा किंवा मुलगी तुम्हाला कधीही खरं बोलणार नाहीत, कधीही सांगणार नाही. तर ही सगळ्यात पहिली गोष्ट ही सुद्धा बंद करा. त्यांच्याकडून समजण्याचा प्रयत्न करा. कधी ते मुलं आहेत चूक होत असते त्यांच्याकडून, पण तुम्ही समजण्याचा प्रयत्न करा. समजून घेतल्याशिवाय कोणत्याही गोष्टी सुटत नाहीयेत किंवा बोलल्याशिवाय गोष्टी सुटत नाहीयेत. तर अशा काही गोष्टी आहेत, मला वाटते मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे, आता तुम्हाला सुद्धा समजलं असते. आणि मला सुद्धा 2 मुलं आहेत, मी सुद्धा मला अनुभव आहे, त्याच्यामुळे मी तुम्हाला सांगते की मी सुद्धा बऱ्याचशा गोष्टी अशा आहेत मुलांच्या सुद्धा ऐकते आणि त्यांना समजून सांगण्याचा प्रयत्न करते किंवा त्यांना सांगते काही गोष्टी खोट्या बोलायच्या नाहीयेत. जर काही कुणी बोललं असेल, कोण म्हणलं असेल, तर मला सांगायचं आहे, मी तुझ्याकडून चांगल्या गोष्टीसाठी हमेशा तुला सपोर्ट करेन, किंवा वाईट जर कोणती गोष्ट जर तुमच्यासोबत घडली असेल किंवा बोललं असेल तर ती सुद्धा मला सांगा, त्यातून सुद्धा मी मार्ग काढण्याचा प्रयत्न करेन. तर बऱ्याचशा गोष्टी अशा केल्यानंतर खूप काही गोष्टी चांगल्या सुटतात किंवा समजतात सुद्धा. तुम्ही सुद्धा हे तुमच्या मुलांसोबत करू शकताय. मुलांना न ओरडता न हे करता तुम्ही सुद्धा समजून सांगू शकता. ठीक, मला समजून घेणार नाही तर मुलं तुमच्यापासून दुरावतील. त्यांना असं वाटेल त्यामध्ये माझं कुणी समजून घेणार नाही, त्याच्यापेक्षा मी एक चांगला मित्र करतो किंवा मैत्रीण करतो, आणि मग ते दुसऱ्यांना मित्रमैत्रीण बनवायला जातील. आणि लोक बरेचसे चांगलं कुणी समजवतं किंवा बरेचसे लोक गैरफायदा. तुम्ही दररोज तुमच्या मुलांना हसत खेळत बोलायचं, चांगला त्यांचं ऐकून घेण्याचा प्रयत्न करायचा, दररोज थोडासा वेळ त्यांच्यासाठी काढा, दररोज त्यांच्यासोबत बोला आणि खूप छान अशा गोष्टी तुम्हाला माहीत पडणार आहेत. मुलांबद्दल सुद्धा काही गोष्टी तुम्ही त्यांना समजून सुद्धा ह्या गोष्टी बोलता बोलता जर तुम्ही सांगितलं ना, त्यांना एकदम समजून जाईल आणि दररोज वाटेल ठीक आहे, घरामध्ये माझी मम्मी माझी मैत्रीण आहे, मित्र आहे आणि आम्हाला कोणत्याच गोष्टीचं आम्ही बिनधास्तपणे बोलू शकतो, बिनधास्तपणे सांगू शकतो. काही गोष्टी कोणत्याही गोष्टीसाठी आम्हाला रोकटोक नाही. आणि हेच सांगणार आहे की तुम्ही मुलांवरती जास्त रोकटोक करण्याचा प्रयत्न करू नका. अभ्यासासाठी म्हणा किंवा कोणत्या गोष्टीसाठी, कपड्यांसाठी म्हणा, की जसं की मी सांगत तेच कपडे घालायचे आहेत, कपडे त्यांच्या मनाने त्यांना घालू द्या. काही गोष्टीचं त्यांना अभ्यास करायचा थोडासा कंटाळा आला असेल तर ठीक आहे, थोडा वेळ बसू द्या, फोन बघू द्या, थोडासा टीव्ही बघू द्या, थोडा वेळ थोडासा मस्ती करू द्या. आणि फक्त 24 तास तुम्हाला असं वाटत असेल की मुलांनी अभ्यास करावा, तर हे सुद्धा नका करू. ती अभ्यास जर करायचा असेल ना, तर अभ्यासाच्या टायमाला ठीक आहे असं सांगा मुलाला की जर अभ्यास करायचा आहे ना, तर इकडे तिकडे टाइमपास करायचा आणि 3 तास अभ्यास कर. आणि जर तुला अभ्यास झाल्यानंतर पुन्हा तू 1 तास टीव्ही बघ, 15-20 मिनिटं फोन बघ, हे कर, तू 1 घंटा खाली खेळायला जा, गार्डन वगैरे काय असेल तर. अशा गोष्टी तुम्ही त्यांना समजून सांगितलं तर मुलाला लवकर समजतील. आणि असं वाटणार नाही की फक्त मम्मी पप्पा नुसतं अभ्यासावर फोर्स करतात की अभ्यास कर अभ्यास कर अभ्यास कर. तर असं बी करू नका. नुसतं अभ्यास केल्यानंतर सुद्धा मुलं खूप जास्त बोर होतात. आणि दुसऱ्यांचं सोडा, आपलं सुद्धा बघा, लहानपणी आपण एवढा अभ्यास केलाय का नाही केला, बऱ्याच वेळेस काही खेळलोय. आजकाल आपण जे पहिले खेळ खेळायला, आजकालची मुलं तसे काही खेळ सुद्धा खेळत नाहीत. आणि आजकाल फोन वगैरे आले तर मुलं फोनमध्ये, टीव्हीमध्ये, ह्याच्यामध्ये त्याच्यामध्ये गुंग असतात, एकदम तेच खेळायला लागतात. तर खेळ वगैरे सुद्धा काही नाही आहेत. पण मुलांना जर खेळत असतील तर थोडंफार खेळू सुद्धा द्या. अभ्यास तर अभ्यास पण करू द्या. अभ्यासाच्या टायमाला अभ्यास, मस्तीच्या टायमाला मस्ती, आणि खेळण्याच्या खाण्याच्या टायमाला हे सगळं काय असू द्या. मुलं म्हटल्यावर हे सगळं एन्जॉय करणारच आहेत. त्यांचं आयुष्य त्यांना थोडंसं जगू द्या त्यांच्या आवडीनुसार. फक्त काही गोष्टी जर वाईट करत असतील त्यासाठी रोकटोक करा. बाकी यांना आता मुलं आहेत ती मस्ती सगळं करणारच आहेत. आणि मला वाटतं तुम्हाला मी काय सांगितलं असेल ते समजलंच असेल. जर समजलं असेल तर मला कमेंटमध्ये सांगायचं आहे तुम्ही सुद्धा असं करताय का. आणि मी सुद्धा माझ्या मुलांवर खूप जास्त असं लक्ष देते. तेवढंच की नाही, प्रत्येक गोष्टीला रोकटोक करत नाही. अजून एक उदाहरण सांगते. जसं की मुलांना तुमच्या वाटत असेल, जर मुलं तुम्हाला वाटत असेल किती जर आमच्या मुलांना समजवलं सांगितलं ना तर ऐकतच नाही, तर असं जर वाटत असेल ना, तर शेवटी एक गोष्ट सांगत. जर समजा की मुलगा तुमच्या चाकूने जर काही कट करत असेल किंवा मुलगी समजा कट जर करत असेल ना, तुम्ही सांगत असाल की नको करू, ती कट केल्यानंतर तुझ्या हाताला कापल किंवा बोटाला कापल, तू नको करू, सांगितलं समजत नाही का, जर तुम्हाला असं वाटत असेल आणि मुलं तुमच्या ऐकतच नसतील तर शांतपणे उभा राहा. कट होते तर कट होऊ द्या, बोट कापते ना त्यांचं थोडंसं कापू द्या.
काय होईल ह्याने त्यांना समजेल त्या गोष्टीने की मम्मीने हे सांगितलं होतं नको करून मी केलं आणि त्याच्यातून बघितलं ना माझं बोट कापलं, तर खरंच मम्मीने सांगितलं होतं जर नसतं मी केलं तर माझं कापलं नसतं. आणि त्या टायमाला तुम्ही लगे म्हणू शकता बघ तू जर मी सांगितलं होतं तू जर ऐकलं असतं तर बोट तुझं कापलं नसतं. बऱ्याचशा गोष्टी अशा होऊ शकतात. जर नॉर्मल जर होत असेल ना तर होऊ द्या कोणती गोष्ट. जसं की पाणी गरम आहे त्यात जर ते हात घालत असेल तुम्ही म्हणाल नको घालू पोळं, जर ऐकत नसेल तर घालू द्या जरा, पोळलं तर कळू द्या. पोळल्यानंतर कळणं म्हणतात ना पाण्यामध्ये पडल्याशिवाय पोहता येत नाही, तशा काही गोष्टी त्यांच्यासोबत होऊ द्या आणि नंतर तुम्ही त्यांना समजणार आहेत. अशा की फक्त मामूली गोष्टी, असं नाही की मोठ्या मोठ्या काही गोष्टी होऊ द्या आणि नंतर बघा असं नाही, छोट्या मोठ्या गोष्टी जर काही होत असते तर त्यातून त्यांना जर शिक भेटत असेल तर ती होऊ द्या तुम्ही. आणि जसं की कट करणं, कापणं, पोळणं, भाजणं ह्या अशा गोष्टी त्यांना होऊ द्या, नंतर समजणार आहे. पण जर मोठ्या मोठ्या काही गोष्टी होत असेल तर मला वाटतं असं की त्यांच्यासोबत होऊ दे, नंतर समजेल हे गोष्टी रिस्की आहेत. ठीक आहे, तर चला मग हा व्हिडिओ तुम्हाला मला वाटतं नक्कीच आवडला असेल. आणि जर व्हिडिओ आवडला तुम्हाला तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला सुद्धा बिलकुल विसरू नका. ठीक, भेटूया आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.